वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, रामधूनमध्ये सामील होऊन स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या माझ्या बंधू भगिनी, मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, आज रामधूनची गरज का? खेड्यातील सामान्य माणूस असो वा शहरी जेंटलमॅन, परम कर्तव्य सकळांचा परिसर ठेवा नेहमी आपला छान. चंद्र मंगळावर परग्रहांवर जाऊन आले माणसाचे यान, खंत वाटते तरीही राबवावे लागते स्वच्छता अभियान. होय, आज खूप खंत वाटते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून खूप वर्ष झाली, तरीही आपल्याला आज स्वातंत्र्य मोहीम राबवायची गरज पडत आहे. आज जर आपण थोडं मागे वळून बघितलं असतं, रामधून जर कृतीत व डोक्यात आणली असती, तर आज आपल्याला ही मोहीम राबवायची गरज भासली नसती. वंदनीय तुकडोजी महाराज यांनी त्या काळीच लिहून ठेवले आहे ग्रामगीतेमध्ये पंचक 3 अध्याय 12 ग्रामशुद्धी. अध्यायामध्ये तुकडोजी महाराज यांनी 108 ओवीतून गावात स्वतंत्र, स्वच्छता, सौंदर्य राखण्यासाठी एकमेव उपाय सांगितला, तो म्हणजे रामधून. रामधूनपूर्वी संपूर्ण गाव व्हावे स्वच्छ आणि सौंदर्यवान, कोणाही घरी गलिच्छपणा न दिसावे. रामधून निघण्यापूर्वी संपूर्ण गाव हे स्वच्छ व्हायला हवे, जेणेकरून सर्वांचे आरोग्य हे सुदृढ राहतील आणि आपले आरोग्य हे सुदृढ राहील. किती महान आणि आदर्श आपली संस्कृती, किती महान आणि पराक्रमी आपला इतिहास, किती महान आणि समृद्ध आपला देश वारसा. हो मंडळींनो, आपला देश वारसा सर्वांगीण इतका महान आहे, तरीही कोणी परदेशी व्यक्ती आपल्या देशावर चित्रपट लिहितो, लेख लिहितो, या गोष्टीचा नक्कीच विचार करण्याजोगता आहे. वंदनीय महाराजांच्या पावन स्पर्शाने, देवदेवतांच्या आशीर्वादाने पावन पवित्र झालेली आपली यावली गाव आहे मंडळींनो. तसेच गाडगे बाबा यांनी सुद्धा आपल्याला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला एकदम संपूर्ण गाव स्वच्छ करायला, देश स्वच्छ करायला नाही सांगितलं. आधी आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवला म्हणजे आपोआपच आपला देश स्वच्छ होईल आणि आपल्या देशावर अस्वच्छतेचे गालबोट लागणार नाही. कहते हैं कि समाज के 2 ग्रंथ अद्भुत है, एक है गीता और दूजी है ग्राम गीता. एक बार 5000 वर्ष पहले कलिकाल युग में अर्जुन के विषाद को मिटाने के लिए कृष्ण ने सुनाई थी गीता, और आज के युग में गरीब लोगों के पीड़ा को मिटाने के लिए वंदनीय तुकडोजी महाराज जी ने सुनाई है ग्राम गीता. गीता और ग्राम गीता ये भारत के 2 प्राण हैं. गीता में बांसुरी की गूंज है, तो ग्राम गीता में खंजरी की दहाड़ है. यह चेताया है तुकडोजी महाराज जी ने. अरे, स्वच्छता नांदते तेथे परमेश्वर नांदतो, ही शिकवणारी आपल्याला भारतीय संस्कृती आहे. आपण विसरलोत का? असे विरोधाभासाचे चित्र आपल्यासमोर निर्माण झाले आहे. वंदनीय महाराज म्हणतात, स्वच्छता कागदी पुस्तकात आणि काव्यात खेड्यांचे स्वरूप दिव्य बहुत, परंतु वस्तुस्थिती पाहता ते क्षणभरही राहावे ना. खरोखर आज जर आपण गावात गेलो आणि तिथील सुंदर रूप बघितलं गावाचं, तर ते खूप भयानक आणि कुरूप स्वरूपाचं झालं आहे. ते फक्त कागदात आणि काव्यातच खूप सुंदर आपल्याला बघायला मिळते. असो, ग्रामगीतेचा सखोल अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की केवळ वैयक्तिक स्वच्छता करणे आवश्यक नसून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व काय आहे हे आपल्याला वंदनीय तुकडोजी महाराज यांनी रामधूनच्या स्वरूपात सांगितले आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही चांगला, हा जर विचार आपण मनामध्ये रुजवला तर आपल्याला आज रामधून काढणे हे सोपे जाईल, जेणेकरून आपले गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ दिसू लागेल, पर्यटन वाढेल, जीवनमानाची गुणवत्ता वाढेल. चला तर मग मनी ध्यास करूया, गाव स्वच्छ ठेवूया, पर्यटन स्वच्छ ठेवूया, देश स्वच्छ ठेवण्यासाठी भागीदार होऊया, रामधूनमध्ये सामील होऊया.
शेवटी आयोजकांनी मला येथे येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.